संध्याकाळची वेळ होती, लेकरांना काय सुट्टीच होती आज. त्याच्यामुळं आज लेकरांनी हे पण म्हणजे भजी खायची. त्याच्यामुळं मी मिरची भजी करायची होती मला. त्याच्यामुळं पहिल्यांदा पीठ वगैरे भिजवून घेतलं. या पिठामध्ये काही नाही टाकलं, फक्त मीठ, ओवा आणि सोडा टाकला खायचा. आणि पीठ भिजवून घेतलं. पीठ भिजवून घेतल्याच्यानंतर मिरच्या चिरून घेतल्या. तोपर्यंत म्हटलं तेल गरम करायला ठेवावं. हे सकाळचंच आहे आपलं चिप्स तळलेलं, तसंच ठेवलं. तेल तोपर्यंत गरम होतं तोपर्यंत म्हटलं मिरच्या चिरून घ्याव्या. मिरच्या चिरल्या उभ्या आणि त्याच्यामध्ये लगेच मीठ भरून घेतलं. मीठ भरून घेतल्याच्यानंतर आपलं पीठ भिजलं होतं छान. उभ्या मिरच्या चिरून त्याच्यामध्ये मीठ भरलं व्यवस्थित, मग मिरच्या पण चविष्ट लागते, जास्त तिखट लागत नाही. आणि भज्या वगैरे तळून घेतले. आणि पोरींच्या नंतर लक्षात आलं की आज उद्या पंचमी आहे आणि पंचमीचे मेहंदी नख पॉलिश लावायची म्हणून. नंतर प्राजक्ता आणि गुड्डी जाऊन घेऊन आले. नंतर मग मी भांडे वगैरे घासून घेतले आणि पोरींच्या हातावर मेहंदी काढत बसले. मेहंदी वगैरे काढून घेतली, जेवण करून घेतले. मला तर काय समजा जेवायचं नव्हतं. सकाळी माझ्या लक्षात नव्हतं शनिवार आहे, आणि सकाळी चहाबरोबरच खारी घेतली. त्याच्यामुळे नंतर मी काहीच खाल्लं नाही, फक्त संध्याकाळी फराळ केली आणि शनिवार सोडला. कधी कधी असं होतं की लक्षात राहत नाही, आणि माझा शनिवार सुटत होता. पण मी पहिल्यांदा खारी खाल्ल्याच्या नंतर दिवसभर मग काहीच खाल्लं नाही, फराळ केली नंतर असं. आणि उद्या पंचमी आहे, त्याच्यामुळे सर्वांना पंचमीच्या शुभेच्छा. बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.